जरा आजच्या चौथ्या दिवसामधला दुसरा सामना आपण बघतोय. जीवदणी गिरीज वर्सेस सह्याद्री स्पोर्ट बापाणे. बापाणे संघाने सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच फलंदाजी स्वीकारलेली आहे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता चांगली सुरुवात बघतोय आपण गिरीज संघाकडून. हर्षद आणि विकास अशी सलामीची जोडी बघतो सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाची मैदानाच्या आतमध्ये. आकाश धाडवी गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. गोलंदाजच्या फॉलो थ्रो मध्ये पकडायचा प्रयत्न केला, मिसफील्ड झाले. तो बॅकअपला आलेला होता फलंदाज क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून मिसफील्ड होते. बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 1. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा बघतोय. आजचा चौथा दिवस आहे या स्पर्धेचा. त्याचे आयोजक आहे MB स्पोर्ट बागपाडा संघ. एक चांगलं आयोजन बघायला मिळते आपल्याला. तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला गेलं तर चांगल्या जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय संघ. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफस्टिंगवर पडल्यानंतर सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. विकास याला बघतोय, खरोखर चांगला फलंदाज आहे. सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाकडून नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी. आकाश धाणवी या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला काढून काढला. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. तर अरुण वळवी यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अरुण वळवी या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला कट करून खेळून काढला. बघता बघता एक धाव पूर्ण केली गेली. बघा एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी आपण बघतोय हर्षद आणि विकास याच्याकडून चांगली सुरुवात होते आपल्या संघासाठी. 4 षटकाचा सामना मानावा लागेल. 4 षटकाचा सामना आहे. या पुढचा चेंडू आता मात्र बॉल येतो लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेले आहे चुकी. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाची. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या 8 धावा. तर वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मयूर. चांगली सुरुवात मानावी लागेल यावेळी हर्षद आणि विकास याच्याकडून. मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूला कनेक्ट करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9 धावा. बघा एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो इथे हर्षद आणि विकास याच्या मार्फत. मयूर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर नक्कीच हर्षद याला बघतोय आपण. क्षेत्ररक्षणाचा मोहना केलेला होता त्यांनी. आपण त्याला वाटलं की नक्कीच जो क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेगवर तो यावेळी सर्कल मध्ये होता आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाला 4 धावा येतात. 4 धावेची संघाची धावसंख्या 13 धावा. चांगला फटका मानावा लागेल. हर्षद याच्या बॅटमधून आलेला हा चौकार.
धावसंख्या 13. बघा यावेळी जो क्षेत्ररक्षण आपण बघत होतो सर्कलमध्ये होतो त्याला मात्र आता आपण बघतोय लॉग ऑनला सीमा रेषेवर तैनात केले गेला, कारण मागच्या चेंडूवर आपण बघतोय चौकार आलेला होता. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न एसटी रक्षक बीट होतोय. बाईकच्या रूपाने एक धाव येते, लगेच पंचांकडून इशारा केला जातोय. एक धाव आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 14 धावा. बघा जरी 40 धावा झाल्या तरी या मैदानावर ह्या 40 धावा ज्यावेळी आपण बघतो सेकंड इनिंगला जो संघ ह्या धावा चेस करायला येतो त्यावेळी थोडी अडचणीत येतो तो संघ, की जरी 40 धावा झाल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. अशा प्रकारे लगाबच्या दिशेला सीमारेषेवर पकडला जातोय झेल आणि मिस्टर विकास वायडा याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. बघा खराब शॉट सिलेक्शन असेल हे, कारण क्षेत्ररक्षक होता, दुसरं षटक मैदानामध्ये चालू होते. विकास याचं मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं होतं, कारण विचार केला तर 4 षटकाचा सामना होता, पण तो चांगली गोलंदाजी मानावी गेली यावेळी मयूर याची. तर विकास याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर आहेत, मग मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर हेमंत लाखात. वन डाऊनला खेळायला जातोय, नक्कीच थोडीशी जबाबदारी असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 14. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी मिस्टर हेमंत याला. चांगला कॉलिंग बघतो आपण हर्षद याचा नॉन स्ट्राईक चेंडूवर. जर विचार करायला गेला तर मागच्या चेंडूवर विकेट गेलेला आहे, विकास सारखा एक खंदा फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला लागेल, पुन्हा एकदा एक आधी पार्टनरशिप जमावी लागेल. या पुढचा चेंडू आता मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. बघा हातामध्ये झेल आलेला होता, परंतु जीवदान यावेळी बघायला गेलो तर नशिबाची साथ बघायला मिळते यावेळी आपल्याला. हर्षद याला तर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या, या षटकामध्ये विचार केला तर 8 धावा आलेल्या आहेत, 16 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये तब्बल नाही तरी 20 धावा यावे लागतील. जरी 20 धावा आल्या आणि चांगली गोलंदाजी केली तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना सकाळच्या सत्रामध्ये. बघूया विवेक गोवारी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज हर्षद. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला. चेंडू बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक होता. चेंडू करेक्ट करेल आणि फेकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 17 धावा. नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल या षटकामध्ये एखादा. बघूया कोणाच्या बॅट मधून येतोय. मोठ्या फटक्याची गरज आहे सह्याद्री स्पोर्ट वाफाने संघाला. आणि या पुढचा चेंडू आपण बघतोय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. लॉग ऑफ आणि लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या 18. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, परंतु लॉग आर्मच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पलंग.
तर नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतो मिस्टर विकास. या पुढचा चेंडू आपण बघतोय सिलिमिटॉपच्या दिशेला कट करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू मानावा लागेल यावेळी विवेक याचा. तर आपण बघतोय गिरीश संघाकडून चांगली गोलंदाजी होते सातत्याने. या पुढचा चेंडू आता मात्र जाग्यावरच खेळून काढला चेंडू आणि बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 19 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत जर विचार केला गेला तर एक चेंडू शिल्लक आहे आणि जर या सामन्याचा विचार केला तर एक्स्ट्रा धाव अजूनपर्यंत एक सुद्धा आलेली नाही. बघायला गेलं तर वाईट किंवा नो चेंडू हाताळलेला नाही गोलंदाजांनी, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. या पुढचा चेंडू कार्पेटच्या सह्याने पुन्हा एकदा लॉगऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. धावसंख्या 2 बाद 20 धावा. वीस धावा झालेल्या आहेत. 4 षटकाचा सामना मला वाटते थोडासा कमी पडतोय यावेळी सह्याद्री स्पोर्ट बाफाना संघ. नक्कीच हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये, कारण निर्णायक षटक आहे या सामन्याचं. संत आणि सावेद गतीने आपण बघतो हा सामना पुढे जाताना. यावेळी आपण बघतो यष्टीरक्षक गोलंदाजाच्या मार्फत शतरक्षणामध्ये परिवर्तन करताना दिसतोय आपण. लॉग ऑनला आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला लावण्यात आलेला आहे. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर मला वाटतं ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय. यस, पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 21 धावा 21 इन द बोर्ड. यावेळी बघा काय झालेलं आहे. यष्टीरक्षक जवळ आलेला आहे. पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतोय. ह्या षटकाचा विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपाने लगातार 2 चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि त्याचा फायदा आपण बघतो सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाला होतोय. या 2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. संतोष डवळी. या पुढचा चेंडू बॅट खाली चेंडू पकडलाय पण तो ताकद कमी पडली गेली. शतरक्षक येतोय. अशा प्रकारे झेल पकडला जाते. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. आता मात्र फलंदाज बाद होतोय मिस्टर हेमंत लाखात. स्लो चेंडू टाकला गेला. याच्यामध्ये फसवलं गेलं आपण बघतोय. हेमंत याला अजूनपर्यंत विचार केला गेला तर 5 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अमोल. बघा फसवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. या पुढचा चेंडू स्लो चेंडू होता. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया अशी अवस्था यावेळी सह्याद्री स्पोर्ट बाफानी संघाची. बघा जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर धावसंख्या ही अजून कमी झाली. 4 धावा येतात. शेवटचं षटक मैदानामध्ये संतोष याच्या मार्फत टाकलं जाते. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी होती. मिडॉनच्या दिशेला चेंडू. यावेळी जर विचार केला तर एक संघ पूर्व पट्टीमधला आहे, त्याचवेळी दुसरा संघ आपण बघतोय पश्चिम पट्टीमधला आहे.
तर चला दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यापुढचा चेंडू मान सन्मान दिला जातोय चेंडूला. चांगली सुरुवात मानावी लागेल गोलंदाज हेमन याच्याकडून. 24 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. हेमन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू लॉगॉनच्या दिशेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बघा फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली चेंडूला. चेंडू द्यायचा आहे. तर 4 धावेने संघाची धावसंख्या 4 धावा. चांगला चेंडू होता. यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस चेंडू गेला आणि फलंदाज बघायला गेलो तर तेवढंच चांगली फलंदाजी. फुलटॉस चेंडूला सरळ बॅटमध्ये घेतला आणि स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा हेमन. यापुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. मिसफील्ड होते. आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. हेमन. या पुढचा चेंडू आता मात्र चेंडू येतो लॉगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय जीवदानी गिरीश संघाला आकाश याच्या रूपाने. खराब शॉट सिलेक्शन मानावे लागेल हा. कारण बघा 24 चेंडू मध्ये 26 धावा जमवायच्या होत्या. तर पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला तर 6 धावा आलेल्या होत्या. सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं होतं, परंतु तसं काय होत नाही आणि सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाला याचा फायदा होतोय. पहिला गडी बाद होतोय आकाश याच्या रूपाने. अशोक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळी चांगला फटका मानावा लागेल. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. यावेळी चांगला फटका मानावा लागेल अशोक याचा. कारण मागच्या चेंडूचा विचार केला तर मागच्या चेंडूवर आकाश सारखा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर थोडासा दबाव होता, तो दबाव दूर करण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी अशोक आणि संतोष याच्याकडून. यापुढचा चेंडू आता मात्र सेफ शॉट असेल. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. खाली इलाका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. षटक क्रमांक पहिले संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1/12. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज गणेश. यावेळी बघतो आपण संतोष याला बघतो स्ट्राईक चॅडवर. पुढचा चेंडू खराब चेंडू होता. नक्कीच नशिबाची साथ यावेळी गोलंदाजाच्या बाजूने. कारण फुलटॉस चेंडू होता. हा चेंडू जरी पॅटच्या पट्ट्यात आला असता तरी लॉग लेगच्या दिशेला सीमारेषे बाहेर गेला असता.
परंतु तसं काय होत नाही. नक्कीच नशीब मानावं लागेल गोलंदाजाचं. परंतु 22च्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13 धावा. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. यावेळी गलीमध्ये चेंडू जाते. शतरक्षक आहे मागच्या दिशेला. बघा एक्स्ट्राच्या रूपाने पुन्हा एकदा धाव येते. जिथे एक धाव होती तिथे 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केला जातोय गिरीश संघाकडून. ओव्हरथ्रो झाला आणि ओव्हरथ्रोचा फायदा. एक्स्ट्रा धाव येते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. अगोदरच धावफलकाचा जर विचार केला तर कमी धावा लागल्या आहेत. त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा धावा देताय तुम्ही तर समोरच्या संघाला नक्कीच त्याचा फायदा होतोय. यापुढचा चेंडू सुद्धा बघायला गेला तर फुलटॉस चेंडू होता. परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू परंतु चांगला क्रिकेट मानावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय चेंडू. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही यावेळी मिस्टर अशोक याच्याकडून. कारण बॉल टू रन असं सांगायला काही हरकत नाही. विचार करायला गेला तर धावा कमी आहेत आणि चेंडू जास्त. त्या हिशोबाने फलंदाजी होते अशोक याच्या मार्फत. चांगली फलंदाजी मानावी लागेल. धावसंख्या 17 धावा. बघा फुलटॉस चेंडू परंतु दांडी गुल होते यावेळी अशोक याची. नशिबाची साथ पुन्हा एकदा गोलंदाजाच्या बाजूने. कारण ह्या षटकाचा जर विचार केला तर सर्वच चेंडू फुलटॉस चेंडू होते. तर 13 चेंडू असतील आणि अजूनपर्यंत जिंकण्यासाठी धावा असतील त्या 9 धावा. 13 चेंडू 9 धावा. नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर केतन. डाव्या हाताचा फलंदाज आहे. यावेळी क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत करावी लागेल. जर या फलंदाजाला फुलटॉस चेंडू भेटला तर नक्कीच सीमारेषे पार जाईल. चांगला चेंडू मानावा लागेल. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडलं जाते सर्कल मध्ये. बॅक टू बॅक विकेटचं पतंग. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 17 धावा. जरी धावफलकावर 35 धावा जरी असत्या तरी सुद्धा सामना एक रोमांचक स्थितीमध्ये आला असता. थोड्याशा धावा कमी पडल्या गेल्या मी तर म्हणेन सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाकडून. जरी 35 धावा असत्या ना धावफलकावर तरी सुद्धा सामना एक चांगला झाला असता. परंतु एका बाजून जर विचार केला तर संतोष सारखा खंदा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये स्ट्राईकच्या एंडवर खेळतोय. कारण संतोष हा असा फलंदाज आहे की जो आपल्या संघाला कुठल्याही क्षणी विजय मिळवून देऊ शकतो. जर या सामन्याचा विचार केला तर बॉल टू रन्स आहेत. धावा बघायला गेला तर जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 9 धावा आहेत. जी सरासरी बघायला गेलो तर 4.50च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. परंतु क्रिकेट आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला गेला. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. आपण बघतोय गावदेवी शिलोत्तर संघाचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा झाली नव्हती. म्हणून बोलतात ना की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी 4 चेंडूमध्ये 1 धाव झाली नव्हती. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक दूर आहेत. परंतु 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच सेफ शॉट मानावा लागेल संतोष याच्याकडून. तर या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 19 धावा.
चांगली गोलंदाजी निलू याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. फुलटॉस चेंडू एसटी रक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला गेला. धावचीच्या रूपाने यावेळी फलंदाज बाद होते. संतोष सारखा फलंदाज बाद होतोय. तर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आपण बघते निलू आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती मात्र महान मानावी लागेल या गोलंदाजाची. चांगली कमबॅक केलेला आहे अजूनपर्यंत विचार केला या षटकाचा तर चीन चेंडू मध्ये 3 धावा देतोय आणि धावचीच्या रूपाने एक फलंदाज बाद होतोय. 6 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 9, जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील त्या 6 धावा. सेकंड इनिंग मध्ये धावा जमवण्यासाठी संघाला खूप मशागत करावी लागते. परंतु या सामन्याचा विचार केला गेला तर नक्कीच मला वाटते 7-8 जरी धावा असत्या तरी सुद्धा चांगला सामना प्रेक्षकांना सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाला असता. निलू आहे गोलंदाजी मार्कवर. बघूया यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॅटचा कडा घेऊन बॉल गल्लीमध्ये जातोय. यष्टीरक्षक जातोय चेंडूला कनेक्ट करतोय परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये हेमंत यांच्या मार्फत 12 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा येतात. या पुढचा चेंडू आता मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. आता मात्र विचार केला तर दोन्ही संघाची धावसंख्या ही समान झालेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. सात चेंडू आणि 1 धावेची गरज. निलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिला गेला. विजयाची धाव येते. विवेक याच्या बॅट मधून अशा प्रकारे विजयी संपादन करतोय जीवदानी गिरीश संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय सह्याद्री स्पोर्ट बापाणी संघ. हार्डलक हार्डलक बापाणी संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन नेक्स्ट मॅच साठी जीवदानी गिरीश संघ.